नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 6 जुलैला आहे आषाढी एकादशी. वर्षभरातील एकूण 24 एकादशीपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे. तर आपण या आषाढी एकादशी दिवशी काही महत्त्वाच्या सेवा करायची आहेत. या सेवा केल्याने आपल्या जीवनात असणाऱ्या असंख्य समस्या, अडचणी, दुःख नाहीशी होणार आहे. तर आपण आषाढी एकादशी दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, कशा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. रविवार 6 जुलैला आहे आषाढी एकादशी. या दिवशी आपल्याला काही प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत. यामुळे आपल्या आयुष्यात खूपच चांगला परिणाम या सेवेने होणार आहे. मनुष्य जन्माला येताना अनेक प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो. ते ऋण आपल्याला फेडावेच लागते. यामध्ये मनुष्य ऋण, देव ऋण, पितृऋण, ऋषी ऋण आणि भूत ऋण हे ऋण आपल्याला फेडावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळे काही चांगले चाललेले असते, कारण त्याने मागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगले कार्य केलेले असते, म्हणून तो सुखासमाधानाने राहत असतो. तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये सगळे काही चांगले असते, पण काही अडचणीमुळे तो एवढा दुःखी असतो की त्याला कोणताच मार्ग दिसत नसतो. या अडचणी म्हणजे उच्च शिक्षण घेऊनही मनासारखा जॉब न मिळणे, किंवा लग्न जमण्यात अडचणी येणे, त्याचबरोबर लग्न होऊनही मुले होण्यात अडचणी येणे. सर्व काही चांगले असते, उपचारही चालू असतात, पण मूलबाळ होत नाही. तर यासाठी एक गोष्ट कारणीभूत असते, ती म्हणजे पितृदोष. जर आपल्याला प्रखर असा पितृदोष असेल तर आपल्याला या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. अशा अडचणी असल्या तरी देखील बऱ्याच जणांना आपल्याला पितृदोष आहे हे माहीत नसते, किंवा पितृदोषावर उपाय कोणते करावे, त्यातून बाहेर कसे पडावे हे माहीत नसते. तर आपण आषाढी एकादशी दिवशी काही सेवा करायची आहेत. यामध्ये आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे आषाढी एकादशी दिवशी वाचन करायचे आहे. हे वाचन तुम्ही सामूहिकरित्या करू शकता, किंवा घरच्या घरीही एकट्याने केले तरी देखील चालेल. संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण फक्त आषाढी एकादशीला करावे का, तर असे नाही. तर आपण प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करू शकतो. आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष लागत असतो. तर या प्रखर अशा पितृदोषात मुक्ती मिळवण्यासाठी आपण प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे. आपण घरच्या घरी करणार असाल तर पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या देवघरासमोर बसून एक अगरबत्ती दिवा लावून आपण या ग्रंथाचे वाचन करू शकता. आणि सामूहिकरित्या करणार असाल तर याच पद्धतीने करायचे आहे. पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. मूळ भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे, त्यामुळे तो एका दिवसात वाचून होत नाही. म्हणून आपण दिंडोरप्रणित संक्षिप्त भागवत ग्रंथाचे प्रत्येक एकादशीला वाचन जरूर करावे. संक्षिप्त भागवत ग्रंथाचे दिवसभरात कधीही वाचन करू शकता. आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. आपल्या देवघरासमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आणि संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचण्या अगोदर आपल्याला एक वेळ गणपती अथर्व शीर्षण, एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपण हा संपूर्ण ग्रंथ एका बैठकीत वाचून काढायचा आहे. प्रखर अशा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक एकादशीला आपण या ग्रंथाचे वाचन जरूर करावे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.